कधी कधी आपण ज्या गोष्टीला आपली अडचण समजतो तीच गोष्ट आपल्याला आपण खूप नशीबवान असल्याचा फील आणून देतो. कसं ते मी सांगतेच. मी आहे डॉक्टर प्राजक्ता, विशेष मुलांची एक्सपर्ट आणि काउन्सिलर. आयफोन प्रो साठी संभाजीनगरच्या एका चाणाक्ष, हुशार आणि बुद्धीने सुजाण असणाऱ्या नॉर्मल मुलाने आपल्या आईवडिलांकडे फोनसाठी हट्ट केला आणि ड्रायव्हर असलेल्या त्याच्या वडिलांना त्याची ही मागणी पूर्ण करता येत नसल्यामुळे तो त्यांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करत होता. नाना पद्धतीने समजावून सुद्धा त्या मुलाच्या विचारात काही बदल होत नव्हता आणि त्याच्या हट्टापायी त्याच्यासोबतच त्याच्या आईवडिलांचा सुद्धा नाहक बळी गेला. आजकाल शहाण्या मुलांच्या हट्टाचं रूपांतर अशा संघर्षात होत चाललं आहे. यात आई वडील चूक की बरोबर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणारच आहे आणि या विश्वाच्या अंतापर्यंत हा प्रश्न अबाधित राहणारच आहे. पण विशेष मुलांच्या पालकांना तुमच्या लक्षात आलंय का की या बाबतीत तुम्ही खूप नशीबवान आहात? कसं ते समजून घ्या. तुमच्या मुलाच्या मागण्या मोठ्याच नाही, कारण मोठ्या मागण्या करण्या इतपत त्याचा मेंदूच कार्यरत नाही. तुम्हाला सोडून जाण्याची भाषा ते करणारच नाही, कारण त्यांच्या पायामध्ये तेवढी ताकदच नाही. एखाद्या वेळेस पालक म्हणून तुम्हीच त्याच्यावर खूप चिडलात तर 10व्या मिनिटाला पुन्हा तो मिठी मारायला येईल. त्याचा राग हा मनात ठेवून राहणार नाही. बघा, आहे ना तुम्ही नशीबवान. त्याच्या आनंदाची कारणं वेगळी असू शकतात. एक छोटीशी संधी, तुमचं मनापासूनचं कौतुक, तुमचा सहवास आणि काहीतरी वेगळं करून दाखवल्याचा आनंद. कारण या विशेष मुलांचं जगच वेगळं आहे आणि यांच्या जगातलं जगणं हे अतिशय सुंदर आणि समाधानाचं आहे. पालकांनो, कमतरता शोधू नका, पण तुमच्या मुलाच्या कमतरतेमधलं सौंदर्य शोधा आणि आपण किती नशीबवान आहोत हे जाणून घ्या. आज ही घटना पाहिल्यावर आपण त्या मुलाचे आईवडील नाही याचा आनंद नक्कीच तुम्हाला होत असेल, किंवा तुमचं मूल तसं करणार नाहीच ही शाश्वती तुम्हाला असल्यामुळे आजचा क्षण तुम्ही आनंदानं आणि समाधानानं घालवला असेल, हो ना?